नमस्कार. जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडासा वेगळ्या विषयावर आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता आपल्या महानगरपालिका निवडणुकीची सगळी रणधुमाळी चालू आहे आणि त्याच्यामध्येच हे जे वातावरण आता झालेलं आहे, भाजपा विरुद्ध भाजपा. मी आता अशा पोस्ट पाहत आहे की भाजपा विरुद्ध भाजपा. तर ऍक्च्युली मी असं काही बोलणार नाही. मी फक्त एवढंच सांगणार आहे तुम्हाला, म्हणजे माझा बोलायचा मुद्दा जो आहे ना, तो खूप वेगळा मुद्दा आहे माझा, जो मी बोलणार आहे. माझ्याही संदर्भामध्ये खडकवासला विधानसभेमध्ये खूप मोठं राजकारण झालं. मी काम करणारी महिला होते. पदावर असताना मला ग्रुपमधून काढून टाकण्यात आलं. का तर मी फक्त एका प्रश्नाचं उत्तर प्रदेश अध्यक्षांना खरं दिलं म्हणून. फक्त एका प्रश्नाचं उत्तर मी प्रदेशाध्यक्षांना, प्रदेश उपाध्यक्षांना खरं दिलं म्हणून मला डायरेक्ट ग्रुपमधून काढून टाकण्यात आलं. मला पक्षातून काढून टाकण्यात आलं असं डिक्लेअर करण्यात आलं. माझं इथं खूप म्हणजे सगळ्यांना सांगण्यात आलं की मला काढून टाकले, काढून टाकले, काढून टाकले. कधी 2023 मध्ये. आणि 2000 ज्या वेळेस इथं त्या मीटिंग चालू होत्या त्यावेळेस मी मध्य प्रदेशला प्रचाराला होते आणि इथं सांगत होते की मला काढून टाकलं म्हणून. आता हा मुद्दा जाऊ द्या, मला कधीतरी न्याय मिळेल. मी तर आपल्या आदरणीय देवाभाऊंकडेच आता न्याय मागत आहे, कारण तेच मला न्याय देऊ शकतात ह्याच्यामध्ये. बाकी मला इथं कोणीच न्याय देऊ शकत नाही. मी सगळ्यांशी बोलून झालेलं आहे, माझं सगळ्यांना मेसेज करून झाले, सगळं झालं. मला इथे कोणीच न्याय द्यायला तयार नाहीये. मला फक्त आणि फक्त आता आपले मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊच न्याय देऊ शकतात माझ्या ह्याच्यामध्ये. त्यांनी माझं काम पाहावं आणि मग मला न्याय द्यावं. मला असं न्याय पण देऊ नये. अगोदर त्यांनी शहानिशा करावी, माझं काम बघावं आणि मग मला न्याय द्यावं. मी म्हणत नाही की या आणि मला लगेच न्याय द्या, नको. माझं काम बघा, मी कधीपासून काम करते ते बघा आणि मग मला न्याय द्या. आणि जे झालंय ते तुम्हाला खरं वाटतंय का ते सुद्धा बघा आणि मग मला न्याय द्या. हा माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आता येऊ मेन विषयावर, जे काही चालू आहे भाजपा विरुद्ध भाजपा. तर मी तुम्हाला एकच सांगणार आहे, मी अशा खूप साऱ्या कमेंट पाहिल्या, खूप साऱ्या पोस्ट पाहिल्या फेसबुकला. तर माझी सुरुवातच बीजेपी पासून झाली. म्हणजे माझं सोशल वर्क जे होतं ना, ते सुद्धा बीजेपीच्या संस्थांपासूनच सुरू झालं. आणि जवळपास 15 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे मला आता बीजेपी मध्ये मी काम करत आहे. आणि मला कुठलंही पद सुद्धा नव्हतं बरं का. मला 23 मध्ये पद, 22-23 मध्ये मला पद मिळालं. त्याच्या अगोदर मला पदही नव्हतं, तरी मी काम करत होते. मी कधीही पदासाठी पुढं पुढं केले नाही. मी कधी पद मागितलेलं नाही. त्याच्यानंतर मी कुठल्याही तिकिटासाठी सुद्धा, आता सुद्धा माझ्या सर्व भावा बहिणींच्या कमेंट आहेत मला, ताई तुम्ही का नाही तिकीट मागितलं, तुम्ही का नाही लढल्या, तुम्ही एबी फॉर्म घ्या किंवा सदस्य फॉर्म भरा, तुम्हाला तिकीट मिळालं नाही का, तुम्हाला पक्षाने डावललं का. भरपूर मला कमेंट आहेत. आता मी बऱ्याच माझ्या भावा बहिणींच्या कमेंटला सुद्धा उत्तर दिलं नाही, कारण मी म्हणलं मी तुम्हाला व्हिडिओ मधून उत्तर देते. तर मला नागरिकांचा सपोर्ट आहे की तुम्ही इलेक्शनला उभे राहा, तुम्ही ही निवडणूक लढवा, तुम्ही जिंकाल. मला मध्ये तर लातूरवरनं सुद्धा शिवसेनेमधून सांगितलं होतं की तुम्ही तिकडनं तिकीट घ्या आणि तिकडनं लढवा म्हणून. पण मी तुम्हाला हे का सांगतेय, तर माहिती असावं म्हणून सांगतेय. माझं काम बघा आणि मग मला न्याय द्या म्हणून सांगते. तर माझी सुरुवातच आपल्या बीजेपी पासून झाली आणि मी 15 वर्षापेक्षा जास्त काळ झाला मी आजही बीजेपी मध्ये काम करते, कुठलाही स्वार्थ न ठेवता निस्वार्थपणाने. आता मी काम का करते सांगते. माझा संकल्पच आहे की मी समाजकारणामधून राजकारण करायचं आहे. मला राजकारणातून समाजकारण नाही करायचं. त्यामुळं मला समाजकारणातून राजकारण करायचं आहे आणि माझा गोल फिक्स आहे की मला काय करायचं आहे. मला जनतेची सेवा करायची आहे आणि मी करत पण आहे. महिला आहे त्यांना न्याय द्यायचा आहे. माझ्या युट्यूब चॅनलचा स्लोगनच आहे, महिलांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर, मनीषा धुमाळ ऑफिशियल युट्यूब चॅनल. माझं स्लोगनच आहे ते. त्यामुळे मी सुद्धा खूप संघर्षातून इथपर्यंत पोहोचले. सोपा नव्हता माझा संघर्ष. मी राजकारणामध्ये आले, मी आजही बीजेपी मध्ये काम करते. बरेच आपले जे आत्ता कार्यकर्ते आहेत किंवा बरेच जण आहेत असं म्हणत आहेत की पक्षामध्ये आम्ही 20 वर्ष झालं काम करतोय, 25 वर्ष झालं काम करतोय, आम्हाला काय मिळालं, आम्हाला काय मिळालं. किंवा मलाही प्रश्न आहेत बरं का, मला वैयक्तिक असे प्रश्न आहेत की तुम्ही एवढे दिवस झालं पक्षामध्ये काम करता, सतरंजा उचलायचं काम करता किंवा गर्दी करायचं काम करता, तुम्हाला काही किंमत नाही, असं सगळे मलाही असे असे जे आहेत ना कमेंट मला पण येत असतात बरं का. पण मी तुम्हाला आज या ठिकाणी खूप वेगळा मुद्दा सांगणार आहे. तुम्ही जेव्हा कुठलंही काम करता, तुम्ही कुठला बिझनेस करता, कुठली नोकरी करता किंवा तुम्ही काहीही करता, तुम्ही ते कशासाठी करता हे तुम्हाला जर माहिती असेल ना, हे जर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे असं मला वाटतंय. तर मी तुम्हाला माझ्या संदर्भात सांगते. मी जेव्हा समाजकार्यामध्ये उतरले तेव्हाच मी ठरवलं होतं की मला समाजासाठी काम करायचं आहे. आणि मग समाजकार्य करता करता मी राजकारणाकडे वळले. तेव्हा मी ठरवलेलं आहे की मला राजकारणामधून समाजकारण नाही करायचंय, मला समाजकारणातून राजकारण करायचं आहे. म्हणून मी समाजकारण करत आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, काय दिलं, काय दिलं, काय दिलं. मला अशा कमेंट असतात की काय केलंय पक्षाने, काय दिलं. तर मी तुम्हाला आज सांगणार आहे या ठिकाणी. होऊ शकतं माझ्या डोळ्यात 2 मिनिटासाठी पाणी सुद्धा येईल.
मी हा अनुभव घेतला काल, जो काही गदारोळ चालू झालाय त्याच्यातून मला हा अनुभव आलेला आहे. मी बऱ्याच जणांशी बोलले पण याविषयी बरं का. तर मला काय अनुभव आला, मी म्हणलं असं का म्हणतायत की काय दिलंय पक्षाने, काय दिलंय पक्षाने, काय दिलंय पक्षाने. मला एकच प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आपण पक्षामध्ये यायच्या अगोदर आपण काय होतो, पक्षामध्ये यायच्या अगोदर आपण काय होतो, आपली पक्षामध्ये यायच्या अगोदर आपली काय ओळख होती, आत्ता आपली ओळख काय आहे आणि आत्ता आपलं काम काय आहे, आता आपली पक्षामध्ये काय ओळख आहे किंवा आपण कुठल्या नावाने ओळखले जातो, हे आपण एकदा चेक करायला पाहिजे. तर तसंच मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगणार आहे. मला जे प्रश्न येत आहेत ना, की पक्षाने काय दिलं, काय दिलं, काय दिलं, गर्दी करता, गर्दी करता, अजिबात नाही. मी असं अजिबात म्हणणार नाही. मी कधीही गर्दी करायला गेलेली नाही. मी कधीही सतरंजा उचलायला गेली नाही आणि मला माझ्या पक्षाने कधीही सतरंजा उचलायला लावले नाहीत. मला माझ्या पक्षाने कधीही गर्दी करा म्हणून सांगितलेलं नाही. कारण मी हे का बोलत आहे, कारण माझा संकल्प होता मला काम करायचं, बरोबर ना. आणि माझा संकल्प घेऊन उतरले होते मी ह्या कामाला आणि मी आजही माझं काम चालूच ठेवलंय. मी बंद केलेलं नाही माझं काम. मला भारतीय जनता पार्टीनं, मी एवढ्या संघर्षातनं आलेली महिला आहे ना, तुम्ही माझा जो स्टॉक्स मराठीला सुद्धा व्हिडिओ पाहू शकता जाऊन, तुम्हाला कळेल माझा संघर्ष. तर मी जेव्हा या ठिकाणी आले तेव्हा माझी एवढी काही ओळख नव्हती. आज 15 वर्षापेक्षा जास्त मी काळ झाला मला भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम करते. पक्षाने मला काय दिलं, पक्षाने मला माझं नाव दिलं, माझी ओळख दिली, माझं अस्तित्व दिलं. आज मनीषा धुमाळ हे जे माझं नाव आहे, हे ब्रँड आहे माझं नाव. आणि मनीषा धुमाळ म्हणलं ना की बीजेपी दिसते तिथं पहिलं. लक्षात घ्या, आपलं नाव जेव्हा येतं ना, लोक आपलं खानदान बघत नाहीत. जे लोक, म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव सांगते बरं का मी, मला माहित नाही तुमच्याबद्दल, मी कोणाबद्दल बोलत नाही. त्यामुळे तुम्ही कुठलंही माझ्या या बोलण्याचा राग द्वेष काही करू नका. मी माझ्याबद्दल बोलते. मनीषा धुमाळ म्हणले की अरे ती तर भारतीय जनता पार्टीमध्ये काम करते. म्हणजे मला माझ्या पक्षानं माझी ओळख दिली, माझी ओळख दिली, माझं नाव दिलं, मला पद दिलं. आता सगळे म्हणतात पद काय हो, पद काय हो, फुकट काम करायचं असते, फुकट काम करायचं असते, फुकट काम करायचं असतं. असं नाही. आपण जेव्हा इथे येतो तेव्हा आपण संकल्प घेऊन येत असतो. मी पण संकल्प घेऊन आली आणि मी संकल्प घेऊन आले म्हणूनच आज जरी माझं पद पुणे शहरावर असलं तरी मी महाराष्ट्रामध्ये सर्वांसाठी काम करते. आज मला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओळखतात लोक, प्रत्येक गावामध्ये माझ्या लाडक्या बहिणी मला ओळखतात. कारण मी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेच्या अंतर्गत पहिल्या दिवसापासून या महिलांना गाईड करत आहे, मार्गदर्शन करत आहे. तर माझं हेच नाव आहे सध्या, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना मार्गदर्शक, महाराष्ट्रातली एकमेव मार्गदर्शक आहे मी, जी खरी अपडेट देते. तर असं आहे. तर जेव्हा आपल्याला एखादं पद पक्षाकडून मिळतं ना, तेव्हा त्या पदाला आपण काय न्याय देतो हे आपल्या हातात आहे. त्या पदाला काय न्याय द्यायचा आहे आपल्या हातात आहे. पद तर सगळ्यांनाच मिळतात, पण आपल्याला पद मिळालंय तर आपण त्या पदाला न्याय कसा देणार हे आपण विचार करायचा. का पद घेणार आणि घरात बसणार, का पद घेणार फक्त गर्दी करायला जाणार, ते जे काही बोलता तुम्ही तसं मी म्हणते बरं का. पण माझा संकल्प होता, मी तर पद घेतलं तर मी काहीतरी चांगलंच करणार. पण हे पद घेतलं होतं त्यावेळेस माझं काम बघून मला डावलण्यात आलेलं आहे, काम बघून फक्त. आणि मी खरं बोलते म्हणून मला डावलण्यात आलेलं आहे. तर मी तो मुद्दा आता इथं बोलणार नाहीये. ज्या लोकांनी मला डावललं, ज्या लोकांनी माझं नाव कट केलं, ज्या लोकांनी डिक्लेअर केलं की मला पक्षातून काढून टाकलंय, त्या लोकांना आता तिकीट दिलेलं आहे पक्षाने थोडा ह्याचा विचार करावा. मी हे नक्कीच विनंती करत आहे तुम्हाला. खूप वाईट परिस्थिती होती आमची 2023 मध्ये, नवरात्रीमध्ये खूप खूप गलिच्छ भाषेमध्ये महिलांना बोलण्यात आलं, सगळ्याच महिलांना. मी एक खरं बोलले होते, पण बाकी सगळ्या महिलांना माझ्याबरोबर टार्गेट करण्यात आलं. मी कुणाची नावं घेणार नाही, त्या सुद्धा महिला आता माझे हा व्हिडिओ पाहतील, त्यांना माहिती आहे सगळा विषय. पण या विषयावर कोणीही आवाज उठवला नाही, कोणीही बोललं नाही. ज्यांनी आवाज उठवला माझ्या मैत्रिणींनी त्यांना घरी बसवलेलं आहे सध्या. अशा माझ्या दोघी तिघी मैत्रिणी आहेत, त्यांना घरी बसवले, डायरेक्ट बसा म्हणले घरी जाऊन, तुमची गरज नाही पक्षाला. असंही बोलण्यात आलं की तुम्ही एवढं खरं बोललात तिथं जाऊन. जे काही आम्हाला प्रश्न विचारले होते, म्हणले मोदी साहेब आले का तुम्हाला मदत करायला? इथं मोदी साहेबांना काही घेणं नाहीये, खाली बघत नसतात ते म्हणले. तुम्हाला कोण सांगितलं होतं हे सगळं करायला? हा मुद्दा झाला, सोडून देऊ आपण तो विषय. तर मी काय म्हणत होते तुम्हाला, की जेव्हा आपल्याला पद मिळतं ना, त्यावेळेस त्या पदाला न्याय कसं द्यायचा हे आपल्या हातात असतं. मी आज तुम्हाला सांगणार आहे, मी भारतीय जनता पार्टीची सरचिटणीस पदावर खडकवासला विधानसभेला काम करत होते. पण हे करत असताना सुद्धा आदरणीय चित्राताई प्रदेश अध्यक्षा यांनी मला संधी दिली आणि मी 2023
विधानसभा इलेक्शन होते, आपल्या निवडणुकी होत्या, त्यावेळेस प्रचारासाठी मी तेलंगणाला 15 दिवस गेले, मध्य प्रदेशला 15 दिवस गेले आणि हे मी माझ्या पदाला न्याय दिलेला आहे. मी एवढा प्रचार करून त्या ठिकाणी आले. तिथंही सगळ्यांना माहिती आहे की बाहेरगावी जाऊन प्रचार करणं, आपली ओळख नाही पाळत नाही, सगळं करणं खूप अवघड परिस्थिती आहे त्या ठिकाणी. तो एक माझा वेगळाच अनुभव आलेला आहे. तिथं पण मी खूप संघर्ष केला. पण मी ते सांगत नाही, कारण मी माझ्यासाठी गेले होते. मी माझ्यासाठी गेले होते किंवा मला काहीतरी करायचंय म्हणून गेले होते. मला पक्षाने तिथं जा म्हणून फोर्स नव्हता केला बरं का. पण मला ही आदरणीय चित्रताईंच्या माध्यमातून संधी मिळाली आणि मी खूप चांगलं काम करून आले आणि मला एक वेगळा अनुभव त्या ठिकाणी आला. मला परत जरी पक्षाने पाठवलं कुठेही प्रचाराला तरी मी जायला तयार आहे. अजून सुद्धा एवढं राजकारण माझ्याबरोबर होऊन सुद्धा मी तिकडनं प्रचार करून आले आणि इथं मला काढून टाकलं म्हणून सांगितलं होतं सगळ्यांनी. तर तो मुद्दा झाला. तर आपल्या पदाला आपण न्याय कसं देतो ना, ते तुम्हाला मी हे सांगितलं. आता मी पुढे सांगते. मला जेव्हा विधानसभेतून काढून टाकलं म्हणून सगळ्यांनी उठवलं, ग्रुपमधून मला रिमूव्ह करून टाकलं पदावर असताना, सगळं केलं आणि मला सांगितलं घरी बसा तुम्ही, आता यायचं नाही अजिबात. मी 2023 पासून मी कुठल्याही खडकवासल्याच्या बीजेपीच्या मिटिंगला, कुठल्याच मिटिंगला नाहीये तेव्हापासून. आणि मला कोणीही बोलवत सुद्धा नाही कुठल्या कार्यक्रमाला, कारण सगळ्यांना सांगितलंय मला बोलवायचं नाही म्हणून. त्यामुळं पण मी शांत बसणारी व्यक्ती नाहीये, कारण मी संकल्प घेऊन राजकारणात आले की मला कुठं जायचंय आणि मला काय करायचंय. आणि मला माझ्या देवाची साथ आहे. माझ्या डोक्यावर कुठल्याही आमदारांचा, खासदारांचा, मंत्र्यांचा, माझ्या कुटुंबातील व्यक्तींचा सुद्धा माझ्या डोक्यावर हात नाहीये. वैयक्तिक काम करत आहे. माझ्या देवाचा हात माझ्या डोक्यावर आहे आणि या महाराष्ट्रातील जनतेचा माझ्या डोक्यावर हात आहे, म्हणून मी वैयक्तिक काम करत आहे. मला जेव्हा घरी बसवलं, मी शांत नाही बसू शकत. माझं युट्यूब चॅनल अगोदरच मी ओपन केलेलं होतं, पण मला सुचत नव्हतं मी काय करू. तेव्हा मग नुकतीच आपली मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना जी आहे ती लॉन्च झाली होती महिलांसाठी. आता सगळ्या महिलांना माझ्या विभागातल्या माहिती होतं की मी योजनांवर काम करते हो, मला अनुभव आहे योजनेचा. मला महिलांच्या कमेंट यायला लागल्या, ताई एवढे पैसे घेतायत हो फॉर्म भरायला, ताई तेवढे पैसे घेतायत फॉर्म भरायला, एवढी गर्दी झाली तिकडं, आता आम्ही काय करायचं, अशा बऱ्याचशा कमेंट मला महिलांच्या आल्या. त्यानंतर मी माझे व्हॉट्सअप ग्रुप ओपन केले महिलांचे. आजही माझे महाराष्ट्रामध्ये ओपन केलेले जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत ना, या योजनेच्या अंतर्गतच आहेत. त्या महिला आताही माझ्याशी कनेक्ट आहेत. आणि त्यानंतर मी जसं त्या महिलांच्या मला कमेंट यायला लागल्या, मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन पाहू शकता सर्च करून, एकही असा व्हिडिओ नाही ज्याच्यामध्ये मी खोटी माहिती दिली आहे. या योजनेच्या अंतर्गत पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत हा व्हिडिओ अपलोड करेपर्यंत सगळी खरी माहिती दिली आहे आपल्या चॅनलवरती मी. आणि म्हणजे मला इथून जरी यांनी काढून टाकलं म्हणून बोलले ना, तरी सुद्धा मी बसले नाहीये शांत. मी माझं काम आज घरातून करत आहे. घरात बसून मी महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. आज मला माहितीये की मी प्रत्येक गावामध्ये जाऊन काम नाही करू शकत, पण मी या ठिकाणी बसून मी काम करते. मला पक्षाने जर संधी दिली तर मी महाराष्ट्रात फिरून पण काम करेल आणि याच योजनेच्या अंतर्गत सुद्धा करेन. पण आता सध्या मला या सगळ्या लोकांनी विरोध केल्यामुळे माझ्या या ग्राउंड लेवलच्या, त्यामुळे मी घरात बसलेली आहे. पण मी घरात बसले, पण मी शांत नाही बरं का. मी शांत नाही. तुम्ही माझा फेसबुक चेक करा, माझं युट्यूब चॅनल पण चेक करा. युट्यूब चॅनलचं नाव आहे मनीषा धुमाळ ऑफिशियल आणि माझ्या फेसबुकच्या आयडीचं नाव आहे मनीषा धुमाळ. हे दोन्ही अकाउंट, किंवा तुम्ही मला गुगलला पण सर्च करू शकता मनीषा धुमाळ या नावाने. तुम्हाला माझी सगळी माहिती तिथे मिळणार आहे. गुगल सुद्धा माझी माहिती देतं. म्हणून मी बोलले की आपल्याला आपण कुठला उद्देश घेऊन राजकारणात पाय ठेवलाय तो महत्वाचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय हे महत्वाचं आहे. दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याला पद मिळालंय तर आपण त्या पदाला न्याय कसं देणार हे महत्वाचं आहे. आज 15 वर्षापेक्षा जास्त काळ काम केले, पण कधीही पक्षाकडून कुठलीच अपेक्षा केलेली नाहीये मी. आणि आजही माझं निरंतर काम चालू आहे आणि इथून पुढे सुद्धा माझं काम असंच समाजासाठी निरंतर चालू राहणार आहे. मला कोण न्याय देईल, मला न्याय न देईल, मला काही माहित नाही. पण मला काढून टाकलं जेव्हा उठवलं ना, हे झालं सगळं काम. मग मी घरातनं काम चालू माझं काम घरातनं चालू होतं, पक्षासाठी पण आणि समाजासाठी पण, जे मी आज करत आहे. असं करत असताना पंचायत राज आमचं नवीनच आमच्या पंचायत राज ची जी आहे ती सुरुवात झाली. आणि ते आमचे शहराध्यक्ष आदरणीय आशिष दादा कांटे जे आहेत ते आमच्या शहराचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या कानावर हा माझा विषय गेला. त्यांना कोणीतरी सांगितलं की ताईचं काम खूप चांगलं आहे दादा, तुम्ही त्यांना एकदा भेटा आणि त्यांना इकडे घ्या. तर तेव्हा दादांनी मला कॉल केला. तेव्हा दादा मला बोलले त्यावेळेस, म्हणले ते मला ओळखत नव्हते ना, मग त्यांनी नंबर घेतला आणि मला कॉल केला. मी तेव्हा देवपूजाच करत होते. मला फोन आला, मी फोन उचलला त्यांचा. दादांनी मला काही माहिती विचारली त्यावेळेस. मी म्हणलं असं का विचारतात मला हे प्रश्न.
तर मी म्हणलं मी त्यांना विचारलं, त्यांनी मला सांगितलं की ते कुठून बोलतायत काय सगळं. मग मी त्यांना विचारलं दादांना, म्हणलं तुम्ही मला का कॉल केलाय, तुम्ही मला ओळखताय का, तुम्हाला माझ्याबद्दल माहिती आहे का, असं मी त्यांना बोलले. तर ते म्हणले हो मला सर्व काही माहिती आहे. तर तुम्हाला मला भेटायचं होतं. दादा स्वतः मला बोलले की तुम्हाला मला भेटायचं होतं. मी म्हणलं हो दादा ठीक आहे, तुम्हाला भेटायचं तर ठीक आहे म्हणलं आपण भेटू. घरी शहराचे अध्यक्ष पंचायत राजचे माझ्या घरी आले आणि जेव्हा मी त्यांना हा मुद्दा माझ्याबद्दल जो झाला तो मी सगळा मी त्यांना सांगितला होता. दादा म्हणले हे बघा ताई, जे झालं ते विसरून जा. तुम्ही तुमचं काम पुढे निरंतर असं चालू ठेवा. मला तुमच्याबद्दल सगळी माहिती आहे. मला कळलंय तुमचं काम चांगलं आहे म्हणून. आणि दादांना मी तेव्हा पण बोलले, दादा तुम्हाला माझी काही मदत हवी असेल ना तर मी असंच काम करते म्हणलं जे मी करते. मला पद नकोय. दादांना मी बोलली होते असं. दादा मला पद नको. दादा मला बोलले नाही, मी तुम्हाला पद हवंय का विचारायला नाही आलोय. मी तुम्हाला पद द्यायला आलेलो आहे. त्यामुळे तुम्हाला पद घ्यावंच लागणार आहे. मी तुम्हाला ऑप्शन देणार नाही. दादा मला असं बोलले आणि मी त्यांचा मान ठेवला. कारण कसं होतं, आपल्यासाठी आदरणीय व्यक्ती हे आदरणीयच असतात. त्यामुळं मी दादांचा मान ठेवला आणि मी आता सध्या पुणे शहराला पंचायत राजला उपाध्यक्ष या पदावर काम करत आहे. मला महिला मोर्चामधून खडकवासला विधानसभेमधून कधी 2024 मध्ये काढलंय आणि 2023 मध्येच काढले आणि 2023 मध्ये त्यांनी मला इथं काढलं आणि मी प्रचाराला मध्य प्रदेशला आणि तेलंगणाला गेले. तर हे असं सगळं आहे बघा. तर मला सांगायचा एवढाच मुद्दा होता की आज जो काही गदारोळ चालू आहे, तर मी आता तुम्हाला एवढंच सांगणार आहे या ठिकाणी की माझ्याबरोबर सुद्धा खूप राजकारण केलंय स्थानिक लेवलला. पण मी कधीच पक्षाला दोष देणार नाही. मी पक्षाच्या वरिष्ठ लोकांना दोष देणार नाही. मला एवढंच सांगण्यात आलेलं आहे, ज्यांना कुणाला मी माझा मुद्दा हा शेअर केला त्यांनी मला एवढंच सांगितलं की बीजेपी मध्ये न्याय जरूर मिळतो. सच्च्या कार्यकर्त्याला, काम करणाऱ्या कार्यकर्त्याला, निष्ठावंत कार्यकर्त्याला पण थोडा उशिरा न्याय मिळतो. तर मी पण पाहत आहे की आता अजून किती उशीर आहे. 2023 पासून मी सुद्धा न्यायाची वाट पाहत आहे. माझा हा वनवास सुरू आहे 2023 पासून आणि आजही आता बघा उद्यापासून 2026 सुरू होईल. 3 वर्ष झालं माझाही वनवास सुरूच आहे. तर कधी ह्या वनवासातून मला आता न्याय मिळेल आणि कधी पुढचं कार्य माझं चालू होईल, जे मला समाजासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व नागरिकांसाठी करायचं आहे, जे मी आताही करत आहे. ह्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत मला आदरणीय देवाभाऊंचं लेटर सुद्धा आलेलं आहे. त्यांचं पत्र सुद्धा माझ्याकडे आहे की मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेच्या अंतर्गत तुम्ही काम करत आहात, तुमचं काम चांगलं आहे म्हणून. तर त्यांचं लेटर मला मिळालेलं आहे. विधानसभा इलेक्शनला जेव्हा मी गेले होते बाहेर प्रचाराला, तिथलेही प्रदेशाचे मला पत्र आलेले आहे. त्याच्यानंतर केंद्राचं सुद्धा मला आहे ते पत्र मिळालेलं आहे. सगळे पत्र माझ्याकडे आहेत, सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत. मी काय काम केलं ते सगळं माझ्याकडे आहे. तर मुद्दा मला आता एवढाच सांगायचा होता तुम्हाला की नक्कीच तुम्ही सुद्धा थोडं शांत राहा. तुम्हाला सुद्धा एक दिवस नक्कीच न्याय मिळेल. जो काही आता गदारोळ चालू आहे तो कुठंतरी नको. मला असं वाटलं काल बघून ते की असं नको व्हायला पाहिजे होतं. बीजेपी पक्षाने आपल्याला, म्हणजे माझं मी वैयक्तिक तुम्हाला सांगितलं बघा की मला बीजेपीने नाव दिलं, माझं नाव दिलं, मला काम कसं करायचं हे शिकवलं, पदाला महत्व कसं द्यायचं ते शिकवलं, समाजासाठी काम कसं करायचं ते शिकवलं. बऱ्याचशा गोष्टी मी या पक्षामधून सुद्धा शिकलेली आहे. भले मला बोटाला धरून कोणी शिकवलं नसेल, पण मी सगळ्यांचं बघूनच शिकलेली आहे. आणि खास करून माझे प्रेरणास्थान जर कोणी असतील तर ते आहेत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब. दुसरे आहेत माझे आदरणीय देवाभाऊ आणि तिसरे आहेत माझ्या चित्राताई वाघ. हे तीन माझे हे प्रेरणास्थान आहेत. आणि चित्राताई नेहमी म्हणतात कुठल्याही मीटिंगमध्ये, तुम्ही राजकारणात कशाला आला आहात ना ते पहिले विचार करा आणि मग काम करा. तुम्ही गर्दी करायला आला आहात का, तर मग गर्दीच करा. पण तुम्ही गर्दी करायला नाही आलात ना तर मग कशासाठी आला आहात ते बघा, त्याच्यावर फोकस ठेवून काम करा. तर माझाही हाच उद्देश आहे. जेव्हा चित्राताईंनी पहिल्यांदा हे सांगितलं तेव्हा मला कळलं की अरे माझा पण हाच उद्देश आहे. जे ताई बोलतायत ना तेच मी पण बोलत होते. म्हणजे माझं मी सांगत होते की माझा उद्देश आहे राजकारणात यायचा. मी परत एकदा सांगते, भारतीय जनता पार्टी हा पक्ष असा आहे, न्याय जरूर मिळतो पण उशिरा मिळतो, असंच मला वरिष्ठांनी सांगितलंय म्हणून मी पण बोलत आहे. तर या ठिकाणी माझं काहीही चुकलं असेल तर मी नक्कीच मनापासून या ठिकाणी माफी मागणार आहे. माझ्यामुळे कोणाचंही मन भावना दुखावल्या असतील, माझ्या बोलण्यामुळे कोणाच्या मन भावना दुखावल्या असतील तरी मी या ठिकाणी तुमची दिलगिरी व्यक्त करते. तुमची लहान बहीण मोठी बहीण म्हणून मला माफ करा. फक्त मला हा मुद्दा मांडायचा होता की थोडं शांत राहा. बीजेपी पक्षाने ज्याही लोकांनी काम केलंय पक्षामध्ये आतापर्यंत 20 वर्ष 15 वर्ष, त्यांना काही ना काही दिलेलंच आहे. मला सुद्धा जसं मी बोलले, माझी ओळख दिली आहे, मला या पक्षाने माझी ओळख दिली मला.
मला आज महाराष्ट्रामध्येच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा बीजेपी मनीषा धुमाळ म्हणून ओळखतात. माझ्या ट्विटरला मोदी साहेबांचा परिवार म्हणून माझ्या अकाउंटला नाव लागलेलं आहे. तर हे मला पक्षाने दिलेलं आहे. तर हे खूप मोठं आहे. राहिला आपलं पदाला तर न्याय आपल्याला द्यायचा असतो. तो मी माझ्या पदाला न्याय देतच आहे. तुम्ही कसं देत आहेत ते तुम्ही बघा. माझ्या कुठल्याही बोलण्याचा राग मानू नका. या ठिकाणी जाता एवढंच सांगणार आहे, आदरणीय देवाभाऊ, आदरणीय चित्राताई, आपणास माझी विनंती आहे, कृपया करून मला न्याय मिळावा. मला काही नका देऊ, पण मला न्याय द्या प्लीज. मी खूप खूप आतून म्हणजे असं तुटले असं म्हणू नाही शकत, पण मी आतमध्ये त्या जे झालं ना माझ्याबद्दल विनाकारण राजकारण, त्यामुळे मी आत खूप संघर्ष करत आहे. मी तुम्हाला चेहऱ्यावर माझा संघर्ष नाही दाखवत, पण मी आत खूप संघर्ष करत आहे. आणि मीच नाही, अशा खडकवासल्यामधल्या भरपूर महिला आहेत ज्या समोरून बोलत नाहीत. ताई, तुम्हाला एकच विनंती आहे, ही आपल्याच मीटिंगमध्ये हा प्रकार झाला होता, त्यामुळं मला तुम्हाला हीच विनंती करायची आहे. मला बाकी काही देऊ नका, पण मला कमीत कमी न्याय तर द्या. मी तुमच्या न्यायाची वाट पाहत आहे. हेच मला तुम्हाला बोलायचं होतं. बाकी माझं काही चुकलं असेल तर मला नक्कीच माफ करा. माझं काम अगोदरही चालू होतं, माझं काम आजही चालू आहे समाजासाठी, आणि माझं काम इथून पुढेही चालू राहील. तुम्हाला माझी माहिती खरं वाटत नसेल तर तुम्ही माझं फेसबुक आणि माझं यूट्यूब चॅनल दोन्ही सर्च करू शकता. यूट्यूब चॅनलची लिंक सुद्धा मी दिलेली आहे. आणि ताई, मी तुम्हाला पर्सनली सुद्धा यूट्यूब चॅनलची माझ्या लिंक पाठवलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. मी देवाभाऊंनाही मेसेज केलेले आहेत, पण मला माहिती नाही की माझे मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचले का नाही पोहोचले ते. त्यामुळं मी जास्त काही बोलणार नाही. माझं काहीही चुकलं असेल तर तुमची लहान बहीण म्हणून मला माफ करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भाजपा, तय भाजपा.